आपण आहोत जुहू चौपाटीवर आणि एकंदरीतच पावसानंतर आपण या जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर कचरा आलेला पाहू शकतो। यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आहे, प्लास्टिकच्या बाटल्या आहेत, प्लास्टिकच्या पिशव्यांचा हा कचरा जो आहे तो गेले 4 ते 5 दिवस झालेत इथेच पडलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी महापालिकेने जे कंत्राटदार दिलेले आहेत मुंबई स्वच्छ करण्यासाठी त्या कंत्राटदारांवरच एक मोठा प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। हे कंत्राटदार इकडचा कचरा उचलतात की नाही असा प्रश्न आता इथे नागरिकांना तसंच पर्यटकांना पडलेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात दुर्गंधी जी आहे ती देखील पसरलेली आहे। जर लाटा बघितल्या तर लाटा देखील अक्षरशः काळ्या अशा पद्धतीने वाहत येताना पाहायला मिळतात। संपूर्ण कचरा जो आहे तो समुद्र आता बाहेर फेकताना पाहायला मिळतोय आणि या सगळ्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे प्लास्टिकचा तो पडलेला पाहायला मिळतोय। आता आपण बघतोय की आत्ता या क्षणी कंत्राटदारांची काही माणसं जी आहेत ती कंत्राट स्वच्छ करण्यासाठी आलेली पाहायला मिळतात। मात्र तरी देखील कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की गेले अनेक दिवस हा कचरा कंत्राटदारांची माणसं उचलतायत असं सांगितलं जात आहे। मात्र हे फक्त दिखाव्यापुरतीच ॲक्शन करतात का किंवा दिखाव्यापुरतीच काम करतात का असा मोठा प्रश्न जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय। गेले अनेक दिवस हा कचरा इथेच पडलाय, मोठ्या प्रमाणात हा कचरा आहे आणि संपूर्ण किनारपट्टी जी आहे ती या प्लास्टिकच्या कचऱ्याने व्यापलेली पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकरांचा हा कचरा नेमका समुद्र बाहेर टाकतोय की त्याचबरोबर कंत्राटदार उचलत नाहीयेत का असे विविध प्रश्न जे आहेत त्या निमित्ताने उपस्थित झालेले पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।